तो दोस्तों बैक टू द ग्राउंड, बैक टू द क्रिकेट। दोस्तों चलते मैदान की तरफ। बीच मैदान के अंदर हम देख रहे हैं मुकाबला चालू है इस समय निहाल स्पोर्ट्स स्कूल और शिवाजी नगर प्रतिष्ठान के बीच। दो बल्लेबाज प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर और 11 खिलाड़ी इस समय फील्डिंग करते हुए हम देख रहे हैं निहाल स्पोर्ट्स उल्वे के। तो दोनों ही टीमों का 12th मैन अतिरिक्त खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में भेजिए। यह से गुजारिश होगी निहाल स्पोर्ट्स उल्वे के यहाँ पर मौजूद है शिवाजी नगर प्रतिष्ठान के अतिरिक्त खिलाड़ी 12वां खिलाड़ी यहाँ पर भेजिए और स्पीड अप कीजिए। बहुत सारे मुकाबले इस मैदान के अंदर हमें अब आज के दिन खिलाने हैं। इसके बदौलत हम आपको बार बार विनती कर रहे हैं कि टाइम इज मनी, समय का ध्यान रखिए, समय की पूजा कीजिए, क्योंकि समय किसी के लिए नहीं रुकता है। एक बार हाथ से समय निकल गया तो उसके बाद आप कुछ भी कर ले वो समय वापस नहीं आ सकता। इसलिए समय की पाबंदी सबको होगी। सो प्लीज कोऑपरेट कीजिए, सहकार्य कीजिए हमको और जितना जल्द सके अपने 5 ओवर डालकर टाइम बचाइए। यह इस कमेटी की आपको गुजारिश होगी, विनती होगी। तो दोस्तों चलते हैं मैदान की तरफ। मैग्नेटरी पावर प्ले का ये ओवर हम देख रहे हैं। टीम निहाल स्पोर्ट्स सूले के तरफ से आएंगे गेंदबाज राजतुल मात्रे। तो दो प्रारंभिक जोड़ी इस समय दीपराज कोहली, राजतुल कोहली और राजतुल मात्रे और दीपराज कोहली इस समय मैदान के अंदर दस्तक देते हुए मैग्नेटरी पावर प्ले का ओवर। समीर नाइक राइट आर्म ओवर द विकेट। ये देखिए कलाई को सारे मोड़ा, इस गेंद को सिर्फ दिशा दी, मिरिट को पहचाना और नंबर मिलेंगे 4 डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। और 4 रन हासिल किए। इस 4 रन से अपने टीम का खाता खोला, अपने टीम का अकाउंट खोला, अपने टीम के लिए अच्छी शुरुआत की बल्लेबाज दीपराज ने। ये गेंद सीधे बल्ले से खेला, वहां पर खिलाड़ी मौजूद है, डायरेक्ट हिट करने की कोई कोशिश नहीं, कोई गुंजाइश नहीं। या स्ट्राइकर एंड के खिलाड़ी ने नॉन स्ट्राइक एंड के बल्लेबाज को रोका। महज डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। यहां से डॉट गेंद की समाप्ति, रुका हुआ कुल रन संख्या 4 पर सीमित है। फील्डिंग में तब्दीली हर एक गेंद के ऊपर, क्योंकि क्रिकेट है, क्रिकेट में बदल परिवर्तन हर एक गेंद के ऊपर चाहिए, तब जाकर अब सक्सेसफुल बन सकते, तब जाकर आपकी गेंदबाजी सर्वश्रेष्ठ बन सकती है। यह करते हुए गेंदबाज लेकिन लोअर फुल टॉस किए, आप लॉन्ग ऑफ के ऊपर फील्ड सेट कर रहे हो और गेंद लेग स्टंप के ऊपर डाल रहे हो, तो नतीजा यस इट इज अ बिग हिट, 6 रन्स। डीजे अब गिटार बज चुकी है गेंदबाजों के दिल में, क्योंकि यहां से एक छक्का और एक चौवा हासिल अर्जित किया है बल्लेबाज दीपराज ने। 2 फुल टॉस थी और 2 फुल टॉस को बाउंड्रीज में तब्दील किया। अब कौन सी गेंद आने वाली है? अब धड़कनें तेज होगी गेंदबाज समीर नाइक की, क्योंकि 3 गेंदें हालांकि 10 रन स्कोर कार्ड के ऊपर पहले सत्र पर, पहले इनिंग प्रोग्रेस पर है, पहला ओवर प्रोग्रेस पर है और ये अच्छी शुरुआत होगी। टॉस हारकर शिवाजी नगर प्रतिष्ठान पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज दीपराज द्वारा। ये गेंद बिल्कुल सामने थी, लॉन्ग ऑफ के रीजन पर खेला, लेकिन याद है कि यह खिलाड़ी मौजूद थे लेकिन कर कुछ नहीं पाए। 1 बाउंस ओवर द रो, बाउंड्री के बाहर करारा चौवा। ये चौवा हासिल किया और इस चौवे के साथ कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर देखा जाए तो 14 रन बगैर विकेट को है।
ये अच्छी शुरुआत होगी या और ये करना चाहिए हर एक प्रारंभिक जोड़ी को, हर एक ओपनर्स बैट्समैन को कि अपने टीम के लिए हर एक विकेट बचानी होगी, हर एक गेंद के ऊपर बाउंड्री ढूंढनी होगी और वो करते हुए बखूबी से निभाते हुए इस काम को। और यहाँ से ऑफ स्टंप के बाहर डाली थी गेंद, हल्के सा अंदर आती हुई डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। और इस डॉट गेंद की वजह से रन संख्या में कोई इजाफा नहीं, रन संख्या वहीं पर सीमित है। इस ओवर की आखिरी एक गेंद शेष, पावर प्ले का ये पहला ओवर हम देख रहे पहले सत्र में काफी लंबा रनवे है अपना और उस सटीक गेंदबाजी होनी चाहिए। ये फुल टॉस फिर एक बार कलाई के सहारे मोड़ा डीप स्क्वायर लेग के ऊपर, वहां पर फील्डर मौजूद है, महेश सिंगल से संतुष्ट होना पड़ेगा दो बल्लेबाजों को। और इस सिंगल के साथ कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर। एक ओवर का खेल मुकम्मल होने के बाद बगैर विकेट खोए 15 रन स्कोर कार्ड के ऊपर। टीम मीटिंग ना कीजिए, ये कमेटी की आपको सूचना होगी। उल्वे नोट प्रीमियर लीग हम देख रहे शानदार कारवा, काफी बढ़िया मंजर है ये और इस मंजर को हम अंजाम देते हुए ये खुशी होगी हमें, दीपक पाटिल सर ने हमें न्योता दिया और इस न्योते को हम मान देते हुए इस मैदान के अंदर पहुंचे और यकीनन बिल्कुल शानदार कारवा में इस मैदान के अंदर उल्वे नोट प्रीमियर लीग में एक कमेटी ने हासिल किया ये मंजर, ये सफ़र। और इस सफ़र को अंजाम देते हुए 5 दिन का ये सफ़र होगा। इस सफ़र का आज का पहला दिन और इस पहले दिन में अच्छी तरह से अब तक घट चुका है, अब तक अच्छी तरह से क्रिकेट हमें नज़र आ रहा है इस उल्वे नोड के सभी खिलाड़ियों द्वारा। अब एक ओवर का खेल मुकम्मल होने के बाद 15 रन स्कोर कार्ड के ऊपर दूसरा ओवर लेकर आएंगे दूर वाली छोर से गेंदबाज। गेंदबाज का नाम बताइए प्लीज, बॉलर्स नेम। विनय, थैंक यू। राइट आर्म ओवर द विकेट, विनय दूर वाली छोर से तैयार होंगे। ये लोवर फुल टॉस और ये देखिए अच्छा स्ट्रोक मिलेंगे, 6 रन करारा छक्का। और यहां से इस छक्के को अर्जित किया बल्लेबाज दीपराज बारा। इस छक्के के साथ कुल रन संख्या हो चुकी है 21 रन, जो 3 फुल टॉस लेग स्टंप के ऊपर डाले गेंदबाजों ने, उस 3 फुल टॉस के वजह से ये 21 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। और स्टंप के बाहर आप गेंदबाजी करते हो तो सिंगल या डबल पर संतुष्ट रहते हैं गेंदबाज बल्लेबाज, लेकिन लेग स्टंप के बाहर आप फुल टॉस करोगे तो नतीजा 4 या 6 में तब्दील होगा। लेकिन ये देखिए ऑफ स्टंप के बाहर थी, ये भी फुल टॉस थी, लेकिन यहाँ पर बाल बाल बचे गेंदबाज विनय म्हात्रे, प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए दीपराज और इसके बदौलत ये डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। ये गेंद दूर वाली छोर से खेलने की कोशिश थी अवे फ्रॉम द बॉडी, लेकिन यहां से अब स्टंप छोड़ते हुए ये काफी बाहर। वाइड बॉल का इशारा, इस वाइड बॉल के तहत 1 रनों का इजाफा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई एक्स्ट्रास पर 1 रन अर्जित होती हुई तो कुल रन संख्या 22 रन। शिवाजी नगर प्रतिष्ठान बल्लेबाजी कर रही है, 22 रन के ऊपर दस्तक दे चुकी है। दूसरा ओवर है प्रोग्रेस के ऊपर। ये लोवर फुल टॉस थी, फुल टॉस को डीप स्क्वायर लेग के रीजन में खेलने की कोशिश तो जरूर की थी, लेकिन बैट के निचले हिस्से पर ब्रश होकर गेंद सीधा विकेट के ऊपर रही और मैच सिंगल पर संतुष्ट रहना पड़ेगा दो बल्लेबाजों को। इस सिंगल के साथ 23 पर पहुंचा है स्कोर और यहां से पहले मर्तबा स्ट्राइकर एंड पर दस्तक देंगे बल्लेबाज राजतुल म्हात्रे। राजतुल म्हात्रे दस्तक देते हुए पहली मर्तबा बल्लेबाजी करते समय। राइट आर्म ओवर द विकेट, ये गेंद और गिल्लियां भी कर दी। यहां से यू मिस आई डेफिनेटली हिट, ये जताते हुए गेंदबाज विनय म्हात्रे ने राजतुल को भेजा बैक टू द पवेलियन।
थैंक यू डीजे। यहाँ से पहले विकेट का पतन हो चुका है, पहले विकेट मैदान से बाहर जा चुकी है। राशिल को वापस लौटना होगा अपने निजी शून्य के योगदान के ऊपर। पहली गेंद के ऊपर यकीनन बोल्ड आउट हो चुके हैं, तो नए बल्लेबाज इस समय इनेट नंबर 3 की पोजीशन के ऊपर सिद्धेश कोहली, खुद कप्तान। कप्तान ने जिम्मेदारी अपने कंधों पर ली है और इस जिम्मेदारी को बखूबी से निभाना होगा इस मैदान के अंदर अपनी टीम शिवाजीनगर प्रतिष्ठान के लिए। विनय मात्र एक ब्रेक थ्रू की जरूरत थी और वो दिलाते हुए एक विकेट की जरूरत थी, तलाश थी, खोज थी, और वो खोज करते हुए यहाँ से अब रनों के अंपायर्स को रोकना होगा। यहाँ से रनों को रोकना होगा, क्योंकि अब पहले ओवर में देखा जाए तो लेखा जो हम 15 रन स्कोर कार्ड के ऊपर आए थे। अब P2 का ये दूसरा ओवर प्रोग्रेस पर छक्का खाने के बाद कमबैक करते हुए, वापसी करते हुए, ये देखिए, ये जानते हैं कप्तान की अब विकेट जा चुकी है, अब बचावात्मक पवित्रा लेना चाहिए। और वैसे ही खेला, अच्छी गेंद थी, सम्मान दिया, सिंगल बटोर अपने आप को नॉन स्ट्राइक एंड के ऊपर लेकर गए, क्योंकि यहाँ से स्ट्राइकर एंड के बल्लेबाज दीपराज कोहली काफ़ी अच्छे लय में बल्लेबाजी करते हुए 2 छक्के 2 चौवे उनके बल्ले से व्यक्तिगत हम देखा जाए तो आ चुके हैं। ये गेंद बिल्कुल सीधे बल्ले से खेलने की कोशिश तो जरूर की थी। अंपायर हमारे दीपक सर वाइट बॉल का इशारा करते हुए वाइट बॉल की 1 रन स्कोर कार्ड में इजाफा होता हुआ कुल रन संख्या 25 पर पहुंची है। कुल रन संख्या हो चुकी है 25 रन स्कोर कार्ड के ऊपर, क्योंकि यहाँ से हल्का सा बाहर निकलती हुई गेंद थी और ये अंपायर दीपक सर का वाइट बॉल का इशारा था। दीपराज अच्छी बल्लेबाजी, अच्छी लय में बल्लेबाजी कर रही है शिवाजीनगर प्रतिष्ठान के लिए। दोपहर का सत्र देख रहे हैं हम, यहाँ से खाना पीना खा के सब शांत बैठे, शांत आराम कर रहे हैं और इस मुकाबले का लुत्फ उठा रहे हैं। वैसे ही अब बल्लेबाजी शायद शांत हो रही है। उसके बाद का मुकाबला होगा निहाल स्पोर्ट्स उल्वे और आरआर राइडर्स वाहल। ये आपको फर्स्ट कॉल होगा टॉस के लिए, निहाल स्पोर्ट्स उल्वे और आरआर स्पोर्ट्स वाहल, आरआर राइडर्स वाहल। तर एक महत्वाची सूचना आहे, जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी हरशिलेबन नावाखाडी या दोन्ही संघांच्या कर्णधाराने खेळाडूंनी लक्ष देऊन ऐकायचे आहे की 9:30 वाजता आपला इनिंगचा पहिला चेंडू पडेल। जर 9:30 वाजता पहिला चेंडू पडला नाही तर जो पहिला संघ इथे उपस्थित असेल आणि जो संघ येणार नाही त्याला 5 धाब्यांची पेनल्टी दिली जाईल। 9:30 वाजता पहिला चेंडू पडेल आणि जो पहिला संघ उपस्थित असेल आणि जो उशिरा येईल संघ त्याला 5 धाब्यांची पेनल्टी दिली जाईल, असा कमिटीचा निर्णय आहे। तर आपण लक्ष देऊन ऐका आणि कृपया उद्या वेळ काढून 9:30 वाजता दोन्हीही संघ अगदी या मैदानावरती उपस्थित राहा अशी आपल्याला विनंती आहे। इसके बाद का मुकाबला होगा आरआर राइडर्स वाहल। आप रेडी रहिए क्योंकि अपने 11 खिलाड़ी आपको मैदान के अंदर इस जरूर। चलिए स्पीड अप कीजिए। यहां से 2 ओवर का खेल मुकम्मल हो चुका है। तीसरा ओवर गेंदबाज राकेश मोहिते, 25 रन स्कोर कार्ड के ऊपर राकेश मोहिते। ये गेंद हवा में हाई अप इन द एयर, लेकिन नोमैंस लैंड में गिरेगी। डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी इस गेंद को फील्ड करेंगे, फेंकेंगे, तब तक 2 रन आसानी के साथ पूरे किए जाएंगे दोनों बल्लेबाजों द्वारा। तीसरे की कोई गुंजाइश नहीं, कोई कोशिश नहीं। इस 2 रन से दोनों बल्लेबाज संतुष्ट और टोटल जा चुका है स्कोर कार्ड के ऊपर 27 रन, 1 विकेट खोए। शिवाजीनगर प्रतिष्ठान पहले मर्तबा बल्लेबाजी करते हुए। यहाँ से तीसरे गेंदबाज राकेश मोहिते को कमबैक करना होगा, वापस लौटना होगा, डॉट गेंद निकालनी होगी, विकेटें निकालनी होगी। तो यहाँ से चौवे और छक्कों की छड़ी लगानी होगी बल्लेबाजों द्वारा, लेकिन ये ऑफ स्टंप से काफी बाहर। वाइट बॉल का इशारा
इस वाइड बॉल के तहत 1 रनों का इजाफा। कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 28 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। मुकाबला चल रहा है निहाल स्पोर्ट्स उल्वे बनाम शिवाजी नगर प्रतिष्ठान। उल्वे टीम बल्लेबाजी कर रही है, उल्वे टीम गेंदबाजी कर रही है, शिवाजी नगर टीम बल्लेबाजी कर रही है। और ये लोअर फुल टॉस थी, खोद के निकाला, लॉन्ग ऑफ के क्षेत्र पर खिलाड़ी मौजूद है। 1 रन आसानी के साथ, पूरा गलत एंड पर थ्रो और 2 रन का खामियाजा भुगतना पड़ेगा दोनों गेंदबाजी करते समय उल्वे टीम को। और इस 2 रन की बदौलत 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। सिंगल डबल्स पर मायने नहीं रखता है लिमिटेड ओवर क्रिकेट्स में। किरण सर हम हमेशा देखते हैं हर एक गेंद के ऊपर चौवा या छक्का ढूंढना होता है, लेकिन पहले इनिंग में तो ऐसी ही कोशिश रहनी चाहिए, ऐसा ही रवैया रहना चाहिए। कोशिश तो जरूर कर रहे हैं लेकिन कामयाबी नहीं मिल रही है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेग बिफोर द विकेट की स्ट्रॉन्ग अपील की थी, शॉर्ट थर्ड मैन के रीजन पर गेंद गई। यहाँ से जल्दबाजी करने की कोशिश तो जरूर की थी उस खिलाड़ी ने, लेकिन गैदरिंग गेंदबाज राकेश द्वारा काफी अच्छा होता हुआ। यहाँ से लेग बाइस के तौर पर 1 रनों का इजाफा स्कोर कार्ड के ऊपर। और क्रिकेट हमें यह बताता है कि रन कैसे भी आए लेकिन स्कोर कार्ड के ऊपर रन आना महज जरूरी है। और वैसे ही रन आते हुए स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे हैं शिवाजी नगर प्रतिष्ठान द्वारा बल्लेबाज दीपराज और सिद्धेश कोहली द्वारा। ये लोवर फुल टॉस, फिर एक बार कलाई के सारे मोड़ने की कोशिश थी लेकिन चूंकि बैट और गेंद का कोई ताल्लुक नहीं और यहाँ पर बिल्कुल विकेट का पतन। दूसरे विकेट मैदान से बाहर, दीपराज को वापस लौटना होगा। लिए तो हम हमारे डीजे सैंडी की तारीफ करते हैं। उनको मालूम है मौके पे चौका मारना चाहिए। जैसे ही बल्लेबाज की दांडी गोल हो चुकी है उनके तरफ से ये संगीत सभी दर्शकों को सुनना पड़ा। ये टाइमिंग होता है उनका भी मैं स्वागत करना चाहूंगा उल्वे नोडा प्रीमियर लीग में। लेकिन यहाँ से दूसरे विकेट का पतन हो चुका है और नए बल्लेबाज धनेश भोईर ऑन स्ट्राइक होंगे। यहाँ से कमबैक वापसी करने वाला ये ओवर राकेश मोहिते द्वारा इस ओवर में आए महज 6 रन और 1 विकेट। 4 गेंदों का खेल इस ओवर में समाप्त हो चुका है। 6 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। धनेश भोईर ऑन स्ट्राइक होंगे। फील्ड सेट, ऑल सेट और धनेश के लिए राकेश की ये होंगी अगली गेंद। राइट आर्म ओवर द विकेट, बिल्कुल सामने थी। कैच की तो जरूर आवाज थी लेकिन नोमैंस लैंड में गिरी शॉर्ट एक्स्ट्रा कवर के रीजन पर। 2 रन आसानी के साथ पूरे किए जाएंगे 2 बल्लेबाजों द्वारा और इस 2 रन से कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर देखा जाए 33 रन। 33 रन स्कोर कार्ड के ऊपर। पहले ओवर में जो आगाज किया था ऐसा लगा कि इस आगाज को अंजाम में जरूर वो वैसे ही आगाज रखेंगे लेकिन वैसा हुआ नहीं। यहाँ से पहले ओवर में महज 15 थे, उसके बाद के ओवर में महज 10 थे। अब इस ओवर में 5 गेंदें समाप्ति के बाद 7 रन स्कोर कार्ड के ऊपर। स्लोवर 1 पिक किया और ये करारा छक्का धनेश भोईर के बल्ले से निकलता हुआ डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। ऐसे अच्छी सोच, अच्छा रवैया, अच्छा आक्रामक पवित्र धारण किया था आखिरी गेंद के ऊपर जो काबिल तारीफ गेंदबाजी, किफायती गेंदबाजी हो रही थी गेंदबाज राकेश मोहिते द्वारा, लेकिन वो छक्का खाया और उसके बाद उस ओवर में पूरी तरह से नाखुश कर दिया अपने कप्तान को, क्योंकि उस ओवर में आए कुल मिलाकर 14 रन
पहले ओवर में 15 आए थे, दूसरे ओवर में 10। इस ओवर में वापसी तो जरूर की थी, 5 गेंदों के ऊपर महज 8 रन पर सीमित रखा था, लेकिन उस छक्के के बदौलत कुल रन संख्या हो चुकी है 14, 39 पर जा पहुंचा है टोटल। अब आएंगे चौथे गेंदबाज सुयश कोहली। चौथी गेंदबाजी लेकर आएंगे सुयश कोहली। स्ट्राइकर एंड पर होंगे सिद्धेश कोहली, जो बल्लेबाजी में अब तक काफी खासा कारनामा नहीं कर पाए, क्योंकि यहाँ से देखा जाए तो महज 5 रन बनाए हैं और 4 गेंदों का किया है सामना। यहाँ से हल्के हाथों से खेला, ब्लॉक हॉल की ये गेंद थी, सुयश की एक सिंगल निकालने में कामयाबी मिली और इस सिंगल के साथ कुल रन संख्या बन चुकी है 40 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब धनेश भोईर ने आते ही अपना जोहर दिखाया, अपना जज्बा दिखाया, अपनी काबिलियत को दिखाया, आजमाया इस मैदान के अंदर। हम देखे धनेश भोईर ने 2 गेंदों के ऊपर 2 रन और 1 करारा छक्का दागा और अब आक्रामक रवैया धारण करते समय हमें मैदान के अंदर नजर आ रहे हैं धनेश भोईर। धनेश भोईर को रोकना होगा, धनेश भोईर की विकेट निकालनी होगी टीम नियाल स्पोर्ट्स उल्वे के लिए। तो शिवाजी नगर प्रतिष्ठान ये बोल रही होगी, समर्थक ये बोल रहे होंगे कि जितने देर तक धनेश है उतने रन हमारे स्कोर कार्ड के ऊपर जरूर आएंगे, लेकिन इस जरूर को आंसर देंगे गेंदबाज सुयश कोहली। ये लोअर फुल टॉस थी, हल्के हाथों से खेल लॉन्ग ऑफ के क्षेत्र पर बढ़िया ढंग से थ्रो हुआ और एक सिंगल पर संतुष्ट रखा। 41 पर जा पहुंचा है टोटल, 41 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं पहले सत्र पर। अब यहाँ से एक्सीलेटर पर ताव देना होगा, रनों को बढ़ाना होगा, चौवा और छक्का ढूंढना होगा, ये बल्लेबाज की खोज होगी। अब देखना जरूर होगा कि क्या करते हैं। गेंदबाजी तो काबिल तारीफ, अब तक 2 गेंदों पर महज 2 सिंगल बटोरे। ये देखिए डीप एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ के बीच में से करारा चीरता हुआ ये निकलता चौवा। थैंक यू डीजे। यहाँ से यह बढ़िया ढंग से खेला हुआ शॉट था, डीप एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ के बीच में से निकलता हुआ ये दंदना था चौवा। अब एक्सीलेटर पर ताव दिया बल्लेबाज सिद्धेश कोहली ने, अब रनों को बढ़ाने की कोशिश रहेगी। ये स्लोवर 1 पिक किया, वहां पर खिलाड़ी मौजूद नहीं, 2 खिलाड़ियों के बीच में से 1 बाउंस ओवर द रो, 4 रन्स, दूसरा चौका इस ओवर का। थैंक यू डीजे। इस चौके के साथ कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 49 रन, 2 विकेटों के नुकसान के ऊपर हम देख रहे हैं। ये तेज तो जरूर थी, रफ्तार से बीट करने की कोशिश थी, लेकिन ऑफ स्टिक से काफी बाहर। अंपायर्स का वाइड बॉल का इशारा, इस वाइड बॉल के तहत अतिरिक्त रन में इजाफा होता है और 50 रन पूरे किए अपनी टीम के शिवाजी नगर प्रतिष्ठान ने। चौथे ओवर में अपनी टीम के 50 रन पूरे किए। यहाँ से कप्तान लीडिंग फ्रॉम द फ्रंट, हम हमेशा कहते हैं कप्तान बिल्कुल आगे खड़े अपनी टीम के लिए। लोअर फुल टॉस और लॉन्गर के बीच में से खेला, 1 रन आसानी के साथ पूरा किया, दूसरी की कोशिश तो जरूर की थी लेकिन रोका खुद कप्तान ने। मैच सिंगल पर संतुष्ट रहना पड़ेगा और सिंगल के साथ कुल रन संख्या हो चुकी है 51 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 51 रन, अच्छी शुरुआत होगी। अब आने वाले अभी कुछ गेंदें शेष है, इस ओवर की होगी आखिरी और आने वाली 6, यानी कि 7 गेंदें अभी भी शेष है। 7 गेंदों में 20 रन बनाते हैं तो 71 पर जा पहुंचता है टोटल और 72 रन हालांकि डिफेंस किए जा सकते दूसरे इनिंग में। ये लोअर फुल टॉस, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, ये करारा छक्का आया बल्लेबाज धनेश भोईर द्वारा। यहाँ पर सच है देखने के लिए कि ये कमर के ऊपर की फुल टॉस है या कमर के नीचे की फुल टॉस है। थर्ड अंपायर सही है। ट्वेंटी 24 लाइव इवेंट हमारे बिल्कुल मुस्तैद है, सतर्क है कि जरूर डिसीजन आपके तरफ पहुंचाएंगे जरूर।
इट इज लीगल डिलीवरी। बैट्समैन का रिव्यू खत्म हो चुका है। टीम शिवाजी नगर प्रतिष्ठान का रिव्यू था वो खत्म हो चुका है और ये लीगल डिलीवरी यानी कि सिर्फ 6 रन। लेकिन ये सिर्फ 6 नहीं है, ये 6 इस ओवर में 18 रन देने वाले 6 है और इस 6 के बदौलत कुल रन संख्या हो चुकी है 57 रन इज ऑन स्कोर बोर्ड। 57 रन आ चुके हैं 4 ओवर का खेल मुकम्मल होने के बाद। अब आखिरी ओवर, अभी नहीं तो कभी नहीं, अब करो कि मरो स्थिति यहां से होगी टीम निहाल स्पोर्ट्स उल्वे के लिए। अलेश म्हात्रे, निहाल स्पोर्ट्स उल्वे के कप्तान ने अपने कंधों पर जिम्मेदारियां ली तो जरूर है इस आखिरी ओवर में और वो बखूबी से निभानी चाहिए। स्लॉग ओवर रहेगी ये, हम देख रहे हैं आखिरी 6 गेंदें पहले इनिंग के पहले सत्र की। चलिए टाइम पास मत कीजिए, आपको समय की पाबंदी है, सो प्लीज जल्द से जल्द अपने 5 ओवर खत्म कीजिए, ये कमेटी द्वारा आपको सूचना होगी। अलेश लेफ्ट आर्म राउंड द विकेट, यहां से टॉप एज लेकर पॉइंट के क्षेत्र पर जा चुकी है गेंद। मैं सिंगल पर संतुष्ट होना पड़ेगा और सिंगल के साथ कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 58 रन। अब इस ओवर में लंबे शॉट दागने होंगे बल्लेबाजों को, इस ओवर में 4 और 6 ढूंढने होंगे और इस ओवर में जितने ज्यादा डॉट गेंदे निकालते हैं उतनी सेकंड इनिंग में आपको रन चेस में जरूर फायदा होगा और जितने रन बटोरते इस ओवर में वो आपको आखिर के 6 गेंद में डिफेंस करने का फायदा होगा। लेकिन देखना मैच जरूरी होगा, कौन होगा अभी। ये स्लोवर 1 किया, चकमा दिया, खुद कंधे पर अपनी जिम्मेदारियां ली और क्यों ली उसका खुदे का हल हम देख रहे हैं मैदान के अंदर, क्योंकि उनमें क्षमता है, उनमें वो काबिलियत है, उनमें वो जुनून है, उनमें वो जज्बा है, उनमें वो कौशल है, क्योंकि उंगलियां फेर ना जानते गेंद के ऊपर और वो किया आखिरी गेंद के ऊपर। अब इस ओवर की होगी तीसरी गेंद, उंगलियां तो जरूर फेरी थी, खिलाड़ी वहां पर मौजूद है। डीप एक्स्ट्रा कवर के रीजन पर 1 रन आसानी के साथ पूरा दूसरा चुराने की कोशिश की थी और 2 रन आसानी के साथ पूरे किए गए और इस 2 रन से कुल रन संख्या में बढ़ोतरी होती हुई कुल रन संख्या जहां पहुंची है 60 पर दस्तक देती हुई 60 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की होगी ये चौथी गेंद, सीधे बल्ले से खेला, वी शेप में 1 रन आसानी के साथ पूरा किया, दूसरे की कोई कोशिश नहीं। 4 गेंदे समाप्ति के बाद महज 4 रन खर्च किए। अलेश म्हात्रे किफायती ओवर, कमबैक करने वाला ये ओवर, वापसी वाला ये ओवर, क्योंकि 4 ओवर में दिए थे 57 रन, अब इस ओवर में आए महज 4 रन बने 61 और अब 2 गेंदों में कितने रनों पर सीमित रखते हैं ये मैच देखना जरूरी होगा। लेकिन रडार में और नतीजा वी शेप में खेला हुई गेंद 6 रन बिग हिट। लेकिन पता नहीं इस ओवर की होगी आखिरी एक गेंद शेष, नंबर आए 6, 61 और 6 बने 67 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की सत्र की आखिरी शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी, यहां से ऑफ स्टंप से काफी बाहर, वाइड बॉल का इशारा, इस वाइड बॉल के तहत 1 रनों का इजाफा स्कोर कार्ड के ऊपर और इस 1 रन से कुल रन संख्या जा पहुंची है 68 पर। 68 रन यहां से काबिल तारीफ की थी, लेकिन अब देखा जाए लेखा जोखा तो रन बन चुके इस ओवर में भी 11 रन और ये स्लोवर 1 थी और यहाँ से चकमा देने में कामयाबी हासिल की। डॉट गेंद की समाप्ति हुई, 5 ओवर का खेल मुकम्मल हो चुका है, कुल रन संख्या हो चुकी है 68। अब बनाने होंगे 30 गेंदे 69 रन और 69 रन कैसे आते हैं, कैसे होती है बल्लेबाजी, कैसी होती है गेंदबाजी, कैसी होती है फील्डिंग, उनका आंखों का हाल सुनाएंगे हमारे साथ ही सहयोगी कमेंटेटर सनपड़ा का एक बुलंद आवाज मराठी के मशहूर कमेंटेटर किरण जी मस्कर, इनकी तरफ हम जाएंगे इस दूसरे सत्र के लिए। थैंक यू।
येस आणि यानंतर जी मॅच होणार आहे तर विनंती करेल आर आर रायडर्स वहाड तयार राहायचंय मित्रांनो. यानंतर लगेच तुमची मॅच असेल आणि कॅप्टन यायचंय आर आर रायडर्स वहाड संघाचा कॅप्टन. विनंती असेल आपण लगेच व्यासपीठावरती यायचं. आयोजकांचा कॉल आहे. आजच्या दिवसाची सुरुवात झाली. पहिली मॅच पाहिली. पहिल्या मॅचमध्ये 43 धावा शैलेश मूर्ती तळघर या संघाने ठोकल्या आणि त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये हाय स्कोर बघायला भेटला तो म्हणजे आर आर रायडर्स वहाळ संघाचा 85 धावाचा. तिसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर HG11 बामणडोंगरी ब्लास्टर या संघाने 86 धावा आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये जे आपण पाहतोय ऐकतोय आणि खेळतोय जी निहाल स्पोर्ट्स उल्वे वर्सेस शिवाजीनगर प्रतिष्ठान या दोन संघांमध्ये खेळवल्या जाणारा ही मॅच टॉस जिंकला होता निहाल स्पोर्ट्स उल्वे संघाने आणि बॅटिंग आमंत्रित केलं होतं ते म्हणजे आपण पाहिलं तर शिवाजीनगर प्रतिष्ठान या संघाला आणि त्यानंतर 59 धावेचं आव्हान दिलं आहे 69 रन्स टू विन. तर विनंती असेल चला लगेच स्पीडअप करायचा. पहा लाईनअप ही शिस्त दाखवते या क्रिकेटची या संघाची आणि ही शिस्त आपल्याला इथे बघायला भेटते. मी कौतुक करेल उल्वे नोड प्रीमियम लीग ज्या पद्धतीने 5 दिवस हा घमासान या मैदानामध्ये राहणार आहे. त्यानंतर खेळपट्टी आपण पहा ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर हे क्रीडांगण ज्या पद्धतीने सजवलंय नटवल्या खरं तर आल्या आल्या पाहिलं मस्त बघावं की बघतच राहावं असं कौतुक करायला गेलं तर नक्कीच शब्द कमी पडतील या आयोजनाच्या बाबतीत. मात्र आपण पाहतोय लगेच स्पीडअप घ्यायचा विनंती करेल. चला स्पीडअप घ्यायचा. पहिली ओपनिंग पेअर पहिली विद्यमान जोडी मैदानामध्ये पाठवायचे. 69 धावांचं टार्गेट आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर टार्गेट चेस करत असताना थोडीशी अपयश जरूर आलं. मात्र ज्या पद्धतीने या मॅचमध्ये आपण पाहिलं तर टार्गेट थोडंसं कमी दिसतंय 69 धावा. कारण या खेळपट्टी आपण पाहिली तर दुपारच्या 17 नंतर ज्या पद्धतीने षटकार चौकार येताना तुम्हाला बघायला भेटले म्हणजे या खेळपट्टीनंतर दुपारच्या 17 मध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर फलंदाज बोलबाला करतायत. मात्र या मॅचमध्ये सेकंड इनिंगमध्ये काय होईल टीम मीटिंग जरूर केली जाते. कुजबूज होईल टीम मीटिंग होईल चर्चा होईल कारण की 69 धावा तुम्हाला अडवायचे. येस पुन्हा एकदा विनंती करेल आर आर रायडर्स वहाळ संघ कॅप्टन. येस मैदानामध्ये बॉल पडण्याच्या आधी तुम्ही व्यासपीठावरती यायचं आहे. हा कॉल आहे आयोजकांचा. नियम आजच्या दिवसामध्ये बघायला भेटेल. होय नियम असावे कारण की या नियमांवरती जेव्हा खेळाडू खेळला जातो तेव्हा त्याला शिस्तीचं पालन होतं म्हणूनच हे नियम असावे. कौतुक करेल मी UNPL जी कमिटी आहे त्यांचं ज्या पद्धतीने नियम आजच्या दिवसामध्ये मी ऐकतोय कडक नियम आहेत. कडक नियमामध्ये कडक आयोजन कडक मॅचेस बघायला भेटतात आणि या नियमांनाच लागून तुमची शिस्त इथे बघायला भेटते. चला स्पीडअप घ्यायचा. 69 धावा 69 धावा चेस करत असताना पहिली ओपनिंग पेअर महत्त्वाची असेल. पहिली विद्यमान जोडी महत्त्वाची असतील. पहिल्या षटकामध्ये किती धावा खर्च होतात पहिल्या षटकामध्ये कुठला घेर टाकला जातो आणि या चांगल्या कामाची सुरुवात चांगली होते का. ज्या पद्धतीने पाहतोय 69 धावाचं कोड इथे सोडवलं जात आहे का. एका साईडला आहे ती म्हणजे निहाल स्पोर्ट्स उल्वे संघ तर दुसऱ्या साईडला शिवाजीनगर प्रतिष्ठान संघ. ज्या पद्धतीने आपण पाहतोय सकाळच्या 17पासून ज्या पद्धतीने आज मैदानामध्ये खेळ बघायला भेटलाय प्रत्येक संघाचा प्रत्येक संघ 100% देण्याचा प्रयत्न इथे जरूर करतोय आपल्या संघासाठी आपल्या संघ मालकासाठी. प्रत्येक संघ इथे अगदी प्रयत्नाने खेळतोय. मात्र ही आपण सेकंड लास्ट मॅच आपण पाहतोय. यानंतर आर आर रायडर्स वहाळ संघ कॅप्टन. येस यायचंय दादा व्यासपीठावरती. येस यायचंय. आजचे नियम ऐकले ना तर जाग्यावरून ताडखर कॅप्टन उठतात आणि वेगाने येतात कारण हे नियम असावे आणि या नियमानुसार थोडीशी शिस्त तर लागते. म्हणून कौतुक होतं नाव होतं कारण की यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलेत तर हे आयोजन 198पेक्षा जास्त देशामध्ये पोहोचवले जातात. 24 इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून कौतुक करेल 24 इव्हेंट्स लाईव्हचं
घारीसारखी नजर आहे. एक एक चेंडू अगदी पाहिला जातोय, निरखला जातोय. बॉलिंग मागवर जाऊया जिथे गोलंदाज सिद्धेश पहिलं पॉवर प्लेचं हाणामारीचं निर्णायक षटक आणि ज्याच्या हातामध्ये जो चेंडू सोपवलाय तो सिद्धेश कोळी. बॉलिंग मागवा आपण पाहतोय. तर स्ट्रायकिंगला आपण पाहतोय समीर नाईक. तर नॉन स्ट्रायकिंग आपण पाहतोय ऐलेश. कॅप्टन आहे या संघाचा. जाऊयात स्ट्रायकिंग मार्कवरती. पहिला चेंडू येस पल्लू स्कोप करण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर होता. गोलंदाज पहा, बॉडी लँग्वेज पहा, हाईट पहा, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर बाउन्सर होता. पल्लू स्कूप मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. पहिल्या चेंडूपासून कुजबूज होते, चर्चा होत्या. विकेट किपर आला, त्यानंतर मिड ऑनचा क्षेत्ररक्षक. काय कुजबूज झाली, काय चर्चा झाली. बॉलिंग मागवा पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धेश. ओहो, पुन्हा एकदा हाफ ट्रॅक जरूर होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. वेगाने जातोय बॉल अडवेपर्यंत. एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. पहा ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक तैनात केले त्याच पद्धतीने चेंडू अगदी टप्प्यावरती पडला जातोय. अगदी नियंत्रणामध्ये गोलंदाजी करत असताना मात्र बघायला भेटत्या राईट आर्म लेफ्ट आर्मचं कॉम्बिनेशन मात्र या खेळपट्टीवरती तुम्हाला बघायला भेटेल. कॅप्टन ऐलेश म्हात्रे आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती खेळत असताना पहिली अकाउंट इथे ओपन झालं. पहिला नारळ फुटलाय सेकंड इनिंगचा आपण पाहतोय. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं ॲज अ कॅप्टन टू कॅप्टन म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट. शेर सव्वा शेर आणि कोण असेल बडे मिया, कोण असेल छोटे मिया. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आणि ही जेव्हा मॅच जेव्हा कॅप्टन एकमेकांसोबत येतात तेव्हा ही मॅच येऊन टेकते. एका साईडला आत्मविश्वास, दुसऱ्या साईडला जिद्द. या दोघांमधला खेळ मात्र खेळपट्टीमध्ये आपण पाहतोय. हो, मोठा फटका बिग हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे आणि प्लॅन ए सक्सेस होतोय. फलंदाज आपण पाहिलं ॲज अ कॅप्टन पहिला बुरुंज इथे हादरतोय म्हणजे ऐलेश म्हात्रे. बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे आणि होता हाफ ट्रॅकर. क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी सुरेख झेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर रणजित तिथे तैनात होता. त्यानंतर अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना अगदी विश्वासावरती गोलंदाजी करतोय. कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही लढत बघायला भेटली मात्र तिथे बाजी मारून गेला तो म्हणजे गोलंदाज सिद्धेश कोळी. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. आत्तापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 3 चेंडूमध्ये धावा खर्च झाली. 1 विकेट आपण पाहतोय. 1 आणि 1 लॉस ऑफ द 1 विकेट ही धावसंख्या आपण पाहतोय निहाल स्पोर्ट्स उल्वे या संघाची. काय गोलंदाजी बघायला भेटत्या शिवाजीनगर प्रतिष्ठान या संघाची. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाफ ट्रॅकर बघायला भेटतात. वेगवान, वेगावती, स्वार होतोय सुरेख. अचूक प्रकट तिकट मारा. ओहो, पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. क्षेत्ररक्षक आहे. विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. अजितच्या हातामध्ये जाते झेल. विकेट क्रमांक 2. सुयश माघारी येतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाज आहे की तोफखाना आहे. समोरच्या संघाचे बुरुंज अक्षरशः ढासळतोय. हाफ ट्रॅकर वारंवार बघायला भेटतात. ज्या पद्धतीने हाईट पाहतोय, बॉडी लँग्वेज पाहतोय. पहा ज्या पद्धतीने या हाईटचा उपयोग करत असताना हाफ ट्रॅकर वारंवार टाकत असताना मी म्हणेल हॅट्रिक विकेटच्या उंबरट्यावरती हा गोलंदाज नक्की उभा आहे. हॅट्रिक विकेटसाठी आपण पाहिलं तर 1,000 रुपयाचं पारितोषिक UNPL कमिटी यांच्याकडून देण्यात येईल. आणि मागच्या वेळी पण ही संधी आली होती. दुसरा गोलंदाज होता. यावेळी संधीचं सोनं हा गोलंदाज करेल का. आणि हॅट्रिक विकेटच्या उंबरट्यावरती हा गोलंदाज पुन्हा एकदा. ओहो, हाफ ट्रॅकर स्विचिट मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने धावतो. चेंडू अगदी टप्पा 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 चौकार. 4 धावांसाठी जातोय सीमा रेषे पार. आणि बॉल फिरवला. 4 धावांसाठी चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5च्या घरामध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग मागवा आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल.
ओहो पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अपील जरूर आहे जागच्या जागी जैसे ते वैसे. पहा गोलंदाजी सुरेख सरळ बॅटीने धावा येतात आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल होतोय. फलंदाज जागच्या जागी आणि धाव संख्या जैसे ते वैसे 5 या धाव संख्येवरती. काय गोलंदाजी पहा पहिला चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती विकेट घेतली आणि त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं. सिद्धेश कोळी कॅप्टन असावा आणि या कॅप्टननेच पहिलं षटक अगदी विश्वासाने आपल्या हातामध्ये घेतलं. 5 धावा आपण पाहतोय. स्पीडअप घ्यायचा. मागच्या मॅचमध्ये सिद्धेश आपण पाहिलं तर अगदी येस पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर सिद्धेश कोळी यांची बॅटिंग आपण पाहिले तर 11 चेंडूमध्ये 22 धावा अक्षरशः ठोकल्या आणि ज्या 22 धावा ठोकल्या त्या मात्र आता काळजीपूर्वक वापरल्या जातात, काळजीपूर्वक खर्च केल्या जातात. मी म्हणेल सिद्धेशच्या माध्यमातून खर्च करत असताना एक एक गोष्टीचा विचार करतोय. जणू फलंदाजाच्या मनातील गोष्ट ही ते जाणून घेतोय आणि त्यानंतर अचूक टप्प्यावरती नियंत्रण गोलंदाजी बघायला भेटली. पहिला स्पेल इथे संपलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 5च्या घरामध्ये आपण पाहतोय. आत्तापर्यंत सेकंड इनिंगला पाहिलं तर थोडीशी अडथळा जरूर आला टार्गेट चेस करत असताना. मात्र जे अडथळे आहेत ते बाजूला काढावे लागतील आणि तो रस्ता विजयाचा शोधावा लागेल. कारण की दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना दीपराज कोळी या गोलंदाजाला इथे आणलं जात आहे. दीपराज कोळी आपण पाहिलं तर चाणाक्ष आहे, चतुर आहे आणि ज्या पद्धतीने काटक शरीर यष्टीचा हा गोलंदाज अगदी वेगवान बघायला भेटतोय. 10 ते 12 पावलांचा रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट. हो पहिला चेंडू सुरेख फटका क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे कव्हरच्या दिशेने थांबतोय बॉल पकडतोय आणि ही पहा अगदी चुकी होत्या. वेट केला वॉच केला चेंडू अगदी डोक्याच्या वरून टंग करत जातोय 4 धावांसाठी. डीजे प्रेक्षक जागे झाले, जागच्या जागे हालायला लागले, डुलायला लागले कारण की डीजे सँडिया कौतुक करेल या सुमधुर संगीतासाठी. येस आपण पाहिलं चौकार जरूर येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते अजूनही सिंगल डिजिट. दुसरं षटक प्रगती पथावर 9 धावा. ओहो यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेने तैनात आहे. 1 धाव घेण्यामध्ये कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेची तमाम शंका फेकी आहे पण 2 धावा पाहता कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट पहा चित्त्याची चाल हरणाची गती बघायला भेटते, कम्युनिकेशन बघायला भेटते आणि या 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्या जातात. 11 धावा आत्ता मात्र डबल डिजिट वरती धावसंख्या पाहतोय. दीपराज यांची गोलंदाजी आपण पाहिली पहिल्या चेंडूवरती थोडीशी चुकी जरूर क्षेत्ररक्षकाकडून झाली मात्र 4 धावा तिथे अर्पित झाल्या आणि त्यानंतर 2 धावा धावून घेतलेत. ओहो पुढे येऊन फुल टॉस घुटना टेक ये षटकार देख 6 धावांसाठी सीमा रेषे पार षटकार. येत्या कारण की धाव संख्या नटली जाते जाऊन पोचते 17च्या घरामध्ये 17. काय फटका बघायला भेटला. अगदी गुडघे टेकवले पाहिलं ओळखलं रीड केलं मनगटाच्या जोरावरती घे भरारी उत्तुंग षटकार बघायला भेटला. सुरेख बॅटिंग बघायला भेटते. ओहो यॉर्कर चेंडू खोदून काढलाय क्षेत्ररक्षक पोहोचेल का. एक टप्पा पडल्यानंतर चेंडू डोक्याच्या वरून अक्षरशः फुंकर मारून जातोय गुंगारा देतोय 4 धावांसाठी. हा देखील येतोय चौकार. हीच फलंदाजी करावी लागेल आणि टायमिंग वरती चौकार डीजे सँडी देखील लगावतोय. कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड आपण पाहिली तर क्षेत्ररक्षण हालचाल करता गोलंदाजाच्या समोर थोडीशी चर्चा मांडली जाते. चर्चेला उधाण येते थोडीशी कुजबूज होते आणि आपण पाहिलं तर आतापर्यंत कमवलेला अनुभव थोडासा शेअर केला जातोय. कारण की गोलंदाज आपण पाहिलं पहिला चेंडू चौकार दुसरा चेंडू 2 धावा तिसरा चेंडू षटकार चौथा चेंडू चौकार म्हणजे थोडासा महागडा ठरतोय गोलंदाज. काय फलंदाजी बघायला भेटते. वाघ जागा झाला मी म्हणेल. रन मशीन चालू झाल्या. ओहो पुन्हा एकदा दिशा हा पहा दबाव दबाव आणि दबाव आणि या वाईट
इथे पंचांच्या मार्फत इथे दाखवला जातो. आपण पाहिलं तर गोलंदाजाची दिशा ही त्या संघाची दशा ठरवेल. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय की या चर्चेला उदाहरण येते, नॉन स्ट्रायकिंगचा खेळाडू आपण पाहिलं तर सिद्धू, आपण पाहिलं समीर, नॉन स्ट्रायकिंगचा खेळाडू अगदी येतोय, थोडीशी चर्चा करतोय सिद्धू जवळ, कानमंत्र देतोय. ज्या पद्धतीने बॅटिंग सिद्धूची चालू आहे म्हणजे कापूस आहे हा. अगदी हातामध्ये घेतला तर हलका आहे, मात्र मैदानामध्ये भिजला तर जड जातोय. सुरेख फटका अगदी गॅप मधून शोधून काढला, चेंडू ट्रॅव्हल होतोय, कार्पेटला आग लावतोय 4 धावांसाठी. हा देखील येतोय या चौकार. डीजे सँडी संधी तुम्हाला. घरटं बांधणं सोपं असतं, मेहनत करून बघ. जगणं कठीण, मरणं सोपं असतं, दोन्हीतल्या वेदना मात्र झेलून बघ. आणि हे कोड मात्र तू सोडवून बघ. येस लीडिंग एज आहे आणि तिथे आपण पाहिलं तर येस पंचांचा अपील, विकेटचं पतन. ज्या फलंदाजाने आग लावली, दीपराज नावाचं पाण्याचा बंब आणला, त्या दीपराजने या आगेला विजवलं आणि फलंदाज बॅक टू द डकआउट. आपण पाहिलं तर सिद्धू माघारी जातोय, मात्र मी म्हणेल या संघाला ट्रॅकवरती आणतोय. घेर टाकून दिलाय, संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 3 चौकार 1 षटकारच्या मदतीने माघारी येतोय. का बॅटिंग बघायला भेटली आणि ज्या पद्धतीने हा स्कोर पुढे नेत होता, 4थ्या घेरवरती गाडी पुढे नेत असताना विकेट माघारी येतोय, नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय. येस ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर कौतुक करावं लागेल दीपराजचं. ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना थोडासा महागडा ठरू होता, मात्र ज्या पद्धतीने शेवटच्या चेंडूवरती आपलं अस्त्र बाहेर काढलं, कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज माघारी येत असताना नवीन फलंदाज मैदानाकडे वाटचाल करतोय. बॅट्समन नेम प्लीज. येस सर, रोहन आपल्याला बघायला भेटतोय, नवीन बॅट्समन. पहा बॉडी पहा, हाईट पहा आणि बॉडी लँग्वेज पहा, मनगडातली ताकद, आर्म्स पहा. चर्चा होते कारण की समीकरण आपण पाहिलं तर 18 चेंडू 43 धावा हे समीकरण मात्र येऊन पोचल्या. कौतुक करेल प्रणयजी मात्रे तुमचं. तंतोतंत माहिती, वेळेला जी माहिती हवी आहे ती कुठल्याही तिथे आम्ही स्कोअरबुकमध्ये पाहते नाही आहे. आमच्या कानापर्यंत जो आवाज येतोय तो माईकमध्ये आम्ही टाकतोय, तो अगदी योग्य आवाज, तंतोतंत माहिती आहे. स्कोअरर आजच्या दिवसातल्या प्रणयजी मात्रे यांचं कौतुक करेल. समीकरण 18 चेंडू 43 धावा, 43 धावा 18 चेंडू. आणि हे समीकरण आपण पाहिलं तर सोपं करण्याचा प्रयत्न जरूर करेल. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज रणजित बॉलिंग मार्कवर अगदी 5 ते 10 पावलांचा रनअप. बेलपाडामधून बिलॉंग करणारा रणजित आपण पाहतोय. ओहो स्विच हिट, सुरेख फटका बॅट वरती येतोय, मिडल ऑफ द बॅट आणि क्रंचिंग साऊंड. 6 धावांसाठी ज सुपर से लेके ऊपर तर सुपर षटकार. डीजे संधी तुम्हाला. ये उड़ना है तो पैरों में जूते नहीं है, इरादों में दम रखो, पंखों में ताकद रखो. खेळाडू खूप आहेत, खेळ पलटणारे बना. घायल तो हर परिंदा है, जो फिर से उड़ सका वही जिंदा है. स्वैर मारा इथे येतोय, सामन्यामध्ये ट्विस्ट येते. समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न इथे जरूर समीर करतोय मी म्हणेल. नक्कीच किरण सुधीर ठाकूरसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर झेल घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे सन्माननीय प्रफुल्लजी ठाकूर यांच्याकडून. अगदी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नजाकत जरूर आहे. अगदी स्विच हिट पुन्हा एकदा बघायला भेटतोय. 1 धाव वेगाने कंप्लीट केली जाते. समीकरण जाऊन पोहोचतंय 16 चेंडूमध्ये 35 धावेचं आव्हान आपण पाहतोय. सोपं आहे आव्हान, थोडासा पेपर आपण पाहिलं तर सोपा केला जातोय. 1-2 धावा, चौकार षटकार या प्रयत्नाने अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवातीला चर्चा झाली कारण की दुसऱ्या साईडून आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजाचा मारा सुरू आहे, या प्रत्येक निर्धाव चेंडूनंतर थोडासा आत्मविश्वास गोलंदाजाचा जरूर वाढतोय. मात्र षटकार आल्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाज त्याच आत्मविश्वासाने मैदानामध्ये उभा आहे. फ्रेश बॅट्समन रोहनला आपण पाहतोय. ओहो टॅप फटका इथे बघायला भेटतोय. चोरीची 1 धाव इथे अगदी हलक्या पद्धतीने कंप्लीट केली जाते. 15 चेंडू 34 धावेचं आव्हान. धाव संख्या मात्र जाऊन पोचते आपण पाहिलं तर 35च्या घरामध्ये. येस
15 चेंडू 34 धावा आपण पाहतोय. बॉलिंग मागवा आपण पाहिलं 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. रणजित आपण पाहतोय तिसरं षटक स्पेलवरती ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, इथे संधी आहे आणि योग्य फेकी नाहीये, अगदी फेकी चुकली जाते. एक धाव पहा, पुढचं दार उघडं झालं आणि मी म्हणेल मागच्या दाराने चोरी झाली ही एका धावेची. एक धाव महत्वाची आहे मी म्हणेल लेग बाईकच्या स्वरूपामध्ये. नक्कीच किरण, एक महत्वाची सूचना आमचे सन्माननीय मान्यवर शिवाजीनगरचे युवा अध्यक्ष सन्माननीय चिंतामणजी ठाकूर साहेब, त्यांचं इथे आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. आपलं अतिथीपूर्वक स्वागत आहे उल्वेनोड प्रीमियर लीग मध्ये. अगदी आपण जाऊयात पुन्हा एकदा मॅचकडे. येस, इथे निर्धाव चेंडू बघायला भेटतोय. कमबॅक करतोय गोलंदाज, मात्र नॉन स्ट्रायकिंगला आपण पहा समीर वाट पाहतोय, कारण की समीकरण मात्र आता येऊन पोहोचलंय. येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 33 धावा 13 चेंडू. प्रयत्नांची पराकाष्ठा इथे केली जाते. ओहो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण तिथे बघायला भेटते. आणि पंच पहा, येस, फलंदाज बाद होतोय त्या अंपायरच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हे डिसिजन मात्र दिले जात्या. आणि या पंचांनी दिलेल्या निर्णयाचा मान ठेवणं म्हणजे क्रिकेटचा मान ठेवणं. समीकरण पाहिलं तर 12 चेंडू 33 धावा हे समीकरण मात्र बघायला भेटतंय. रोहन नवीन बॅट्समन होता, अगदी आपण पाहिलं तर फ्रेश बॅट्समन होता, मात्र येस डिसिजन आपण पाहिलं तर बॅटला ब्रश होतं चेंडून. त्यानंतर फलंदाज जीवित आहे, मात्र ही संधी जीवित आणि ही मॅच जिवंत ठेवू शकतो का? 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच किरण, आमचे सन्माननीय शिवाजीनगरचे युवा अध्यक्ष सन्माननीय चिंतामणजी ठाकूर साहेब यांना आपण विनंती करूयात की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं अतिथीपूर्वक स्वागत आहे उल्वेनोड प्रीमियर लीग मध्ये. या आपण आपलं नक्कीच मनापासून स्वागत आहे. नक्की. हर सर जहाँ जुग जाए वहाँ मंदिर होता, हर नदी जहाँ समा जाए वह समुंदर होता. युवक के कर्मभूमि में तो युद्ध बहुत है, हर युद्ध जो जीत जाए वही सिकंदर होणार. आणि तोच सिकंदर कोण होणार या मॅच मध्ये? कोण जिंकेल, कोण हरेल, कोण चर्चेचा विषय ठरेल, कोण चर्चेला उधाण आणेल, गोलंदाज की फलंदाज? एका साईडला आपण पाहतोय ज्या पद्धतीने निहाल स्पोर्ट्स उल्वे संघ 69 धावांचं आव्हान पार पाडण्यासाठी या मैदानामध्ये तट टाकून उभा, तो म्हणजे एका साईडला समीर तर दुसऱ्या साईडला रोहन. आणि दुसऱ्या साईडून आपण पाहिलं तर शिवाजीनगर प्रतिष्ठान हा संघ बॉलिंग मार्कवरती काहीतरी कुरबुड्या करण्याचा प्रयत्न करतोय. हाय व्होल्टेज मुकाबला नक्की बघायला भेटते, तू मे तर बघायला भेटते, आणि पैसा वसूल मॅच आणि प्रेक्षणीय मॅच जरूर बघायला भेटते. स्ट्राईक वरती आपण पाहिलं फलंदाज समीर. हो, या छोटा पॅकेज मोठा धमाका जरूर आहे. ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय आत्तापर्यंत आशेचा किरण, महत्वाकांक्षा आणि या पूर्ण अपेक्षा आणि या संघाचं लक्ष, संघ मालकाचं लक्ष असेल ते म्हणजे या खेळाडूवरती जो अगदी कमरेवरती हात ठेवून उभा आहे, वाट पाहतोय टप्प्याची. आणि होय, त्याच्या रक्तामध्ये अगदी क्रिकेट पळतंय आणि फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर करेल. बॉलिंग मार्कवर जाऊयात. गोलंदाज हितेन. पहिला चेंडू गुडघा टेकून मारलेला हा फटका जाईल 6 धावांसाठी. चर्चा झाली होती छोटा पॅकेज मोठा धमाक्याची. धमाका येतोय, पहिला चेंडू अति षटकार. अरे भावा, जिथे विषय गंभीर तिथे समीर खंबीर असं म्हणता येईल. सुरेख बॅटिंग पहा, अगदी गुडघे टेकतोय, ज्या पद्धतीने नजाकत हिराकत बघायला भेटते. आणि पहा काय चाणाक्ष खेळाडू आहे, पाहतोय समोर गोलंदाज आपण पाहिलं तर हाईट पहा त्या गोलंदाजाची, आणि त्यानंतर अगदी 6 फुटानंतर येणारा तो चेंडू त्याला प्रत्युत्तर देतोय. हाफ ट्रॅकर हवेमध्ये पाय जरूर होते, स्क्वेअर फटका मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर मारा, चुरस बघायला भेटते. समीकरण सोपं होतं इथे. समीकरण आपण पाहिलं तर येणाऱ्या 11 चेंडूमध्ये विजयासाठी 26 धावांची आवश्यकता असेल. कुठे होती मॅच, कुठे आणली मॅच? होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं करतोय का काय? मात्र समीर पहा, महत्वाकांक्षा, आकांक्षा, आशेचा किरण आणि या समीरवरती लक्ष आहे, संघाचा विश्वास आहे. समीरला विश्वास बॅटवरती, बॅटीला मनगटावरती आहे का? ओहो, टॉप एज जरूर बघायला भेटते, बॉटम एज जरूर बघायला भेटते. एक धाव वेगाने कंप्लीट केले. स्ट्राईक स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न, फेकी येते, मात्र येस डेंजर झोनला जरूर होता. अंपायर आपण पाहिलं तर क्रुशियल मुवमेंट आहे. टेक्निकल टीम अर्थातच 24 इव्हेंट्स लाईव्ह.
टेकिंग थर्ड तर अंपायर. सन्माननीय वालगावचे व्यक्तिमत्व मिलिंदजी घरत साहेब आपण इथे उपस्थित आहात, तर आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय मिलिंदजी घरत साहेब. अँड दॅट्स आउट. OUT आउट. पहा अगदी वेळेवरती येते ही विकेट. टाळ्या पहा, टाळ्यांचा आवाज पहा, कुजबूज पहा, चर्चा पहा. जो आशेचा किरण होता तो निराश होतोय, माघारी येतोय, संघ अडचणीत सापडतोय. कारण की समीकरण आहे 10 चेंडू 25 धावा, 25 धावा 10 चेंडू. हे समीकरण मात्र बघायला भेटतंय. अरे कशाला तू रनआउट झाला सर. अगदी डीजे सँडी, काय बोलायचं या डीजे सँडीच्या माध्यमातून पाहिलं तर अगदी वेळेवरती चौकार मारतोय. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर भिंतीवरती उगवणाऱ्या सूर्याची धावणाऱ्या घोड्याचे चित्र चिटकवून प्रगती होत नाही. त्यासाठी सूर्यासारखं लवकर उठावं लागतं आणि घोड्याच्या शर्यतीने प्रगतीची दौड करावी लागते. कोण जिंकेल कोण हरेल या प्रश्नाला कोण कोंडी फोडेल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय. यश नवीन बॅट्समन आपण पाहतोय. तर नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय रोहन. ओहो, बॅकफुटला जातोय, स्वतःजवळ फिरतोय, पुल फटका हुक फटका मारण्याचा प्रयत्न सफल होतोय. कमबॅक करतोय गोलंदाज, मी म्हणेल अगदी वेळेवरती कमबॅक करतोय. समीकरण थोडंसं अवघड करून टाकतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी आपण पाहिली हितेंची, चेंडू आतापर्यंत पाहिले तर 3 चेंडूचा खेळ झाला. समीकरण 9 चेंडू 25 धावा. हे 3 चेंडू महत्वाचे मी म्हणेल. या 3 चेंडूवरती किती धावा येतात आणि त्यानंतर समीकरण किती सोपं केलं जातं. या 3 चेंडूवरती नक्की लक्ष असेल. ताकद तर या देखील फटक्यावरती आहे. जाईल का? क्षेत्ररक्षक आहे आणि इथे कॅच ड्रॉप होते. आपण पाहिलं ज्या पद्धतीने अगदी महत्वाच्या क्षणाला ही कॅच ड्रॉप होत्या. यशची कॅच, मी म्हणेल ही कॅच ड्रॉप झाल्यानंतर यशने जर मॅच जिंकवले तर ही कॅच मनाला टोचेल. एखादा ब्रेकअप परवडेल. कारण की ही कॅच महत्वाची आहे. या मॅचेस महत्वाच्या आहेत. कॅचेस सुटल्यानंतर मॅचेस देखील सुटताना आपण पाहिलं. समीकरण 8 चेंडू 23 धावांपर्यंत येऊन पोहोचत्या. नॉन स्ट्रायकिंगला रोहन पाहिलं तर ज्या पद्धतीने येतोय, चर्चा करतोय, कुजबूज करतोय, विनिमय करतोय आणि ज्या पद्धतीने आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करतोय. बॉलिंग मागवा पुन्हा एकदा हितेश तयार आहे. एक्सप्रेस बघायला होती. हितेश जेव्हा जेव्हा धावतो असं वाटतं एक्सप्रेस जवळ धावत येते की काय. हाईट पहा आणि पळण्याची पद्धत, ॲक्शन अगदी. येस, सोडून दिला. स्पैर मारा जरूर आहे. समीकरण थोडंसं सोपं केलं जात आहे. एका चेंडूवरती टाळ्या आपण पाहिल्या तर निहाल स्पोर्ट्स उल्वे संघातून येतात. तर दुसऱ्या चेंडूवरती टाळ्या पाहिल्या तर शिवाजीनगर प्रतिष्ठान या संघाकडून येतात. या टाळ्या शेवटच्या चेंडूपर्यंत असतील याच्यामध्ये तरी मात्र शंका नाहीये. बॉलिंग मागव पुन्हा एकदा. गोलंदाज हितेन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टिकर यांचा फटका. क्षेत्ररक्षक आहे, पाहत बसावं लागेल. चेंडू प्रेक्षक फिल्डर प्रेक्षक आणि या चेंडूनं अक्षरशः जिवंत केलाय हा सामना. डीजे सँडी, संधी तुम्हाला. येस, जीवदान भेटलं म्हणूनच चर्चा केली. जीवदान भेटल्यानंतर या खेळाडूने जर मॅच जिंकवली तर हा चेंडू मला वाटतं मनाला टोचेल म्हणून ही चर्चा केली होती. कारण की समीकरण पहा, 7 चेंडू 16 धावा, 16 धावा, 7 चेंडू 7 चेंडू, 3 षटकार 3 षटकार, 7 चेंडू 7 चेंडू, 4 चौकार 4 चौकार, 7 चेंडू. हे समीकरण मात्र या क्षणाला इथे येऊन पोहोचल्या. मॅच बघायला भेटते. एका साईडला शेर, दुसऱ्या साईडला सव्वा शेर. ओहो, पुन्हा एकदा फुल टॉस. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. इथे पहा काय कॅच पकडले. झाडावरून जसा आंबा काढावा तशी कॅच बघायला भेटते. विकेटचं पतन. फलंदाज बाद. यश बॅक टू द पॅव्हिलियन. येस, चर्चा होते आणि शेवटच्या क्षणाला ती मॅच येऊन पोचले. जिथे गरज आहे 7 चेंडूमध्ये 16 धावांची, 6 चेंडूमध्ये 16 धावांची.
शेवटचा हाणामारीचा निर्णायक अंतिम डेट ओव्हर स्लॉग ओव्हर प्रगतीपथावर असताना कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. आणि मी म्हणेल हा चेंडू नाही तर या संघाचा विश्वास आहे. हा चेंडू नाही संघ मालकाचा विश्वास आहे. त्या गावकऱ्यांचा विश्वास आता हातामध्ये ठेवला जातोय आणि त्या विश्वासावरती उभा राहील का. नवीन बॅट्समन आपण पाहिलं तर रोहन कडू आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने पाहतोय. बेलपाडचा हा खेळाडू ओपनिंगला उतरताना आपण नेहमी पाहतो. बेलपाड संघातून खेळत असताना मात्र पहा आणि ताकद पहा, चालण्याची पद्धत पहा, ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज पहा, आर्म्स पहा, मनगटामध्ये ताकद पहा. आणि येस आता टप्पा महत्त्वाचा आहे. कारण की बाहुबलीमध्ये जेवढा कटप्पा महत्त्वाचा ना, या मॅचमध्ये तेवढा टप्पा महत्त्वाचा आहे. टप्पा चुकला कार्यक्रम झाला समजायचा. आणि त्या पद्धतीने समोरचा बॅट्समन देखील तयार आहे. रोहन एका साईडला रोहन, दुसऱ्या साईडला रोहन कोळी आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आणि या गोलंदाजावरती आशा आहे, आकांक्षा आहे, महत्वाकांक्षा आणि आशेचा किरण आहे. बॉलिंग मागवा आपण पाहतोय. गोलंदाज विनीत पाटील बॉलिंग मागवा. हातामध्ये चेंडू आहेत 6 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात 16. हाता म्हणजे चेंडू 6 आणि धावा रोखायच्या 16. कोण विजयाची गोडी चाकेल, कोण विजयाचा दरवाजा वाजवेल, कोण विजयाची चावी तयार केल आणि या पहिल्या 3 चेंडूवरती काय समीकरण असेल. पुन्हा एकदा जाऊयात या मॅच कडे. ओहो फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षक आहे. वाट पाहिल बॉल पकडेल तोपर्यंत फेकला जातोय. एकच धाव ती लागते. आणि या पहिल्या आपण पाहिलं तर शेवटच्या या मॅच मध्ये अगदी शेवटच्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीने फुल टॉस चेंडू टाकला जातोय. थोडक्यासाठी वाटलं की फुल टॉस आल्यानंतर अगदी रोहनच्या बॅटमधून त्याचा खरपूस समाचार घेतला जातोय की काय, मात्र फसला जातोय फटका मी म्हणेल. आणि समीकरण 5 चेंडू 15 धावा. प्रत्येक चेंडूवरती चर्चा होते, प्रत्येक चेंडूवरती टाळ्या येतात, प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षक बदलला जातोय. मी म्हणेल जाळं आकलं जात आहे, जाळं विणलं जात आहे. मैदानाच्या बाहेर गळ्यात गळे घालून फिरणारे हे खेळाडू आज कुरबुड्या करतायत एकमेकांच्या विरोधात. ओहो यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला बॉल अडवेल. एकच धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. पहा आवाज पहा, टाळ्या पहा, जल्लोष पहा, आनंद पहा. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय येस टाळ्या का येणार नाहीत. शिवाजीनगरचा हा खेळाडू आहे आणि जेव्हा जेव्हा हा खेळाडू मैदानामध्ये उतरतो छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये हा नेहमी आपण पाहतोय. होम ग्राउंड आहे त्याचं. यॉर्कर डोळ्याची पापणी लवते की लवते तोपर्यंत चेंडू जातोय, अगदी गुंगारा देतोय. विकेट किपरच्या बाजूनी जाताना, यष्ट्यांच्या बाजून जाताना फुंकर मारतोय. जागते रहोचा इशारा येतोय. म्हणूनच या क्रिकेटमध्ये 2च गोष्टींना मान आहे, एक सचिन तेंडुलकर, एक परफेक्ट यॉर्कर. काय गोलंदाजी बघायला भेटते. विनीत पाटील गोलंदाज आहे की तोफखाना आहे. चेंडू टाकतोय की आगीचे निखारे. सुरेख गोलंदाजी. ओहो फुल टॉस. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉल अडवतोय आणि फेकतोय. समीकरण पाहिलं तर ते जाऊन पोचतंय 2 चेंडू 13 धावा. म्हणजे 2 चेंडू 13 धावा. 13 धावा 2 षटकार आले तरी 1 धाव थोडीशी कमी पडते. एक धाव महत्वाची यासाठीच सांगितलं जातं. एकेका धावेला शेवटच्या क्षणाला तुम्हाला रडावं लागतं. आणि 2 चेंडूमध्ये 13 धावा म्हणजे आता गोलंदाज विनीत जर चुकी करतोय. येस कंपल्सरी चेसिंग आहे का. येस कंपल्सरी चेसिंग. येस कंपल्सरी चेसिंग आहे. अगदी 2 चेंडू 13 धावा. 13 धावा 2 चेंडू 2 चेंडू 2 षटकार लगावले तरी एका धावेसाठी मुकावं लागेल. आणि होय हीच किंमत आहे त्या एका धावेची. चर्चा पहा, विनिमय पहा. आता गोलंदाजाची दिशा त्या संघाची दशा ठरवेल. गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय धगधग 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 जरूर आहे. हृदय आता 74च्या स्पीडने पळत असेल. चला स्पीड घ्यायचा, वेळ नका लावू. 2 चेंडू 13 धावा. आणि या बॉलिंग मागव पहा विनीत काय विश्वासावरती उभा राहतोय. मानलं पाहिजे या गोलंदाजाला. ओहो इथे येस डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी. टाळ्या, टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा कडकडाट, टाळ्यांचा गजर, पाठीवरची थाप आणि आत्मविश्वास आहे या गोलंदाजाने जे कमवला.
मी सुरुवातीला सांगितलं होतं या गोलंदाजाच्या हातामध्ये 6 चेंडू नाही तर या संघाचा आत्मविश्वास ठेवलाय, संघाचा विश्वास ठेवलाय. गोलंदाजी पहा, अगदी 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेत. काय कंजूस गोलंदाजी करतोय. ओहो, फुलटॉस जरूर होता, मात्र सामना इथे अक्षरशः आपल्या हातामध्ये पकडून ठेवला. तो म्हणजे शिवाजीनगर प्रतिष्ठान विन द मॅच. विजय संघाला खूप खूप शुभेच्छा. आणि निहाल स्पोर्ट्स उल्वेस संघ हार्ड लक बॅड लक मित्रांनो, मात्र तुम्हालाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि येस संघ मालक अमर पाटील यांच्याकडून, अमर कडू यांच्याकडून आपण पाहिलं. येस विनीत पाटील साठी आपण पाहिलं तर 501 रुपयाचं पारितोषिक येतं. तेवढं कमवलं, पाठीवरची थाप कमवले या गोलंदाजाने. आणि मॅन ऑफ द मॅच अर्थातच तुमच्या समोर घेऊन येईल. येस मॅन ऑफ द मॅच साठी विनंती करेल सिद्धेश कोळी. मॅन ऑफ द मॅच आपण यायचंय. येस UNPL कमिटीने आता एक सूचना दिली आहे, इथून पुढे कंपल्सरी चेसिंग नसेल. या प्रीमियम लीगचा नियमच होता जो कंपल्सरी चेसिंग नसेल, सुपर ओव्हर असेल. इस पहा लाईनअप करून संघ बाहेर येतोय, कौतुक करावं लागेल. आणि हा खेळ आवडला असेल तर टाळ्या नक्की होऊन जाऊ द्यात. सन्माननीय बाळकृष्ण भगत साहेब विनंती करेल, शेळगाव गावचे कोच विनंती करेल साहेब तुमच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच देण्यात यावी. मी विनंती करेल सिद्धेश कोळी आपण यायचं मॅन ऑफ द मॅच साठी. हे संघ विनंती करतो आपण बाहेर यायचं. उलवा संघाचा संघ नायक यायचं आपण टॉस करण्यासाठी मित्रांनो. सिद्धेश कोळी मॅन ऑफ द मॅच यायचे. सिद्धेश मित्र 11 चेंडूमध्ये 22 धावा. आणि ऐलेश मात्रे विनंती करेल यायचंय मित्रांनो, टॉस साठी यायचंय ऐलेश. आणि एका षटकामध्ये 5 धावा देऊन 2 विकेट. सिद्धेश कोळी काय सांघिक खेळ दाखवलाय आज. येस पण पाहतोय सिद्धेश कोळी मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसामध्ये ठरतोय. आणि इथून पुढे आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने संघाने विश्वास ठेवला होता सिद्धेशवरती, वैयक्तिक बॅटिंग आपण पाहिली तर 11 चेंडूमध्ये 22 धावा.